आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महसूल प्रशासनामध्ये आणि महसूल विभागामध्ये आपले राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी मागच्या 1-1.5 वर्षामध्ये मागच्या ह्या 1.5-2 वर्षामध्ये इतके शासन निर्णय काढलेले आहेत की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मला वाटतं मला खात्रीने असे निश्चितपणे सांगावंसं वाटतं की संपूर्ण या प्रशासनामधल्या किंवा विभागामधल्या महसूल विभागात इतका ॲक्टिव्ह विभाग कोणताच नसणार आहे, कारण एवढे शासन निर्णय, एवढे लोककल्याणकारी, लोकाभिमुख आणि प्रशासनाला गतिमान करणारे शासन निर्णय त्यांनी काढलेले आहेत शासनाने, आणि त्याच्या अनुषंगाने महसूल प्रशासन संपूर्ण ॲक्टिवेट केलेलं आहे. यामध्ये 18 फेब्रुवारीला एक शासन निर्णय काढलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा 1. तर यामध्ये महसूल विभाग ज्या काही सेवा आतापर्यंत देत होतं तर त्या सिंगल डे, एकाच दिवशी लोकांच्या दारात जाऊन आपल्याला सेवा द्यायची. त्याच्या अनुषंगाने मार्च महिन्यामध्ये 7 तारीख आणि 14 तारीख, एप्रिल महिन्यामध्ये 10 तारीख आणि 17 तारीख आणि मेमध्ये 8 तारीख आणि 15 तारीख अशा 6 तारखा निश्चित केलेल्या आहेत. आणि या 6 तारखांना प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक मंडळामध्ये, म्हणजे एका दिवशी एक मंडळ, अशा पद्धतीने ह्या 6 तारखांना 6 मंडळामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आता हा 6 काही ठिकाणी जास्त मंडळ आहेत तालुक्यामध्ये, त्यामुळे मग एक तारीख वाढवलेली आहे. जसं आपल्या अंबाजोगाई उपविभागामध्ये केस तालुक्यामध्ये 9 मंडळ आहेत आणि अंबाजोगाई तालुक्यामध्ये 7 मंडळ आहेत. तर त्याच्यामुळे या 6 तारखेच्या मध्ये आम्ही नियोजन करणारच आहे. त्याचबद्दल एप्रिल महिन्यामध्ये एक एक्स्ट्रा तारीख आपण 11 एप्रिल एक एक्स्ट्रा तारीख ठेवलेली आहे. त्याचबरोबर केस तालुक्यामध्ये तसंच 3 तारखा आपल्याला एक्स्ट्रा तारीख ठेवाव्या लागलेल्या आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये 2 तारखा एक्स्ट्रा ठेवलेल्या आहेत आणि मेमध्ये एक तारीख एक्स्ट्रा ठेवलेली आहे. अशा पद्धतीने तारखांचं नियोजन झालेलं आहे. त्यामध्ये आता शुभारंभ होताना पहिल्या 7 तारखेला म्हणजे उद्या अंबाजोगाई उपविभागातल्या लोखंडी सावरगाव या मंडळामध्ये आणि लोखंडी सावरगाव याच गावामध्ये समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि केस तालुक्यामध्ये होळ मंडळातल्या आडस या गावामध्ये, आडस हे मोठं गाव आहे होळ मंडळातलं आणि तिथं पॉप्युलेशन ज्यादा आहे, लोकांचे आवागमन ज्यादा आहे, व्यापारपेठ आहे, बाजारपेठ आहे. तर त्याच्यामुळं त्या ठिकाणी या गोष्टीचा शुभारंभ होतोय. या शुभारंभाला आपल्या तालुक्याच्या आदरणीय आमदार महोदया उद्घाटक म्हणून असतील. ते प्रमुख उपस्थितीसाठी आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे असतील. त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी महोदय सुद्धा या दोन्ही ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या दिवशी आम्ही काय करणार आहे तर त्याची पूर्वतयारी आम्ही अगोदरपासूनच करतोय. किंवा पूर्वतयारी करताना एक म्हणजे गावात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातबाराचं वाचन केलेलं आहे. त्या गावामध्ये कोणाच्या ज्या नोंदी आहेत, प्रलंबित काही नोंदी असतील तर त्या नोंदी आपण घेतोय. त्याचबरोबर पाठीमागे जिवंत सातबारा मोहीम आपण घेतली होती शासनाच्या निर्णयानुसार. सातबारावरती ज्या अनावश्यक नोंदी आहेत, वारसाच्या नोंदी राहिल्या आहेत, म्हणजे मैताच्या नोंदीच आहेत तशाच आहेत, किंवा इतर हक्कातल्या ज्या अनावश्यक नोंदी आहेत, ज्याला म्हणजे कालबाह्य झालेल्या नोंदी आहेत, तर त्या सगळ्या क्लिअर करून जिवंत सातबारा करण्यासाठी आपण मागच्या टप्प्यामध्ये काम केलं होतं. आता त्याचं सुद्धा वाचन करून त्या जिवंत सातबाराच्या ज्या काही मोहिमेमधलं काम अजून काही प्रलंबित असेल तर ते आपण करत आहोत. त्याचबरोबर लोकांना असं होतं की लोकांचे वर्ग 2च्या काही जमिनी असतील, त्यांना वर्ग 1च्या करायच्या. त्या अनुषंगाने शासनाने अनेक वेळेला अनेक निर्णय आता या मागच्या काही कालावधीमध्ये घेतलेले आहेत. त्याच्यामुळे वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1च्या करायच्यात. जसं आता आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा या पर्टिक्युलरली बीड जिल्ह्यामध्ये जरी सांगायचं म्हटलं तर मदत मास जमिनी आहेत बऱ्याचशा. तर त्या मदत मास जमिनी शासनाने निर्णय घेतला की 5% एकरकमी रक्कम आपण बाजारभावाच्या 5% रक्कम भरून ती मदत मास जमीन तुम्हाला वर्ग 1ची करता येईल. तर अशा वर्ग 2च्या जमिनी ज्या आहेत ते वर्ग 1च्या करण्याचं त्याच्या अनुषंगाने मोहीम आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर शासनाने जो निर्णय घेतलेला होता की तुकडे बंदीच्या विरुद्ध जे व्यवहार झालेले आहेत, म्हणजे असं होतं की गावाचं जिथं रहिवासाचा झोन आहे, रहिवास क्षेत्र आहे, तिथं लोकांच्या सातबाराच आहेत, तिथे काही बिगर शेती वगैरे झालेली नाही. मग लोकांनी काय केलं, 1 गुंठ्याची खरेदी केली, कुणी 1.5 गुंठ्याची केली घर राहण्यासाठी. आपल्या अंबाजोगाईच्या अवतीभोवती सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत की सातबाराच आहे आणि PTR वरती खरेदी झालेली आहेत, सब रजिस्टरकडे खरेदी झालेली नाही, किंवा सब रजिस्टरकडे खरेदी झालेली आहेत, काहीतरी स्वतःच लेआउट तयार केल्याने ती 1-1 गुंठ्याच्या खरेदी दिल्या आहेत, पण ते तुकडे बंदीच्या विरोधात सगळे व्यवहार होते ते सगळे. आणि म्हणून हे असे जे काही व्यवहार झालेले आहेत तुकडे बंदीचे 1964 पासून 2025 पर्यंत जे काही तुकडे बंदीचे व्यवहार झालेले असतील त्याचं नियमानुकूलन आत्ता आपण करतोय. म्हणजे काही वेळेला असेल की तुमची PTR वरून, आता मी एक आडसला परवा मिटिंग घेतली तर तेव्हा 2-4 केस अशा आढळल्या की आडसच्या आजूबाजूला तिथं लोकांनी PTR वरती खरेदी केलेली आहेत. म्हणजे
ग्रामपंचायतीमध्ये त्याचं नाव लागले पण सातबारावरती मात्र त्याची येतच नाही नोंद. म्हणून अशा ज्या नोंदी असतील तर या स्टॅम्पवरती केलेल्या असतील, नोटरी केलेल्या असतील, तर अशा नोंदी ज्या आहेत त्या सब रजिस्ट्रारकडे नोंदवायला, म्हणजे सब रजिस्ट्रारला तो व्यवहार नियमानुकूल करायला आपण पाठवून देणार आहोत आणि त्याच्या आधारे मुद्रांक शुल्काची रक्कम भरून त्या नोंदीचा व्यवहार होणार आहे आणि त्या सगळ्या नोंदी आपल्याला सातबारावरती घ्याव्या लागतील. किंवा काही नोंदी खरेदी विक्री व्यवहार झाले होते पण सातबारावरती नोंदी घेतलेल्या नव्हत्या, त्यासुद्धा आता आपण रेग्युलाइज करून घेतो आहे. हा एक मोठा ड्राईव्ह आहे. त्याचबरोबर बिगर शेतीच्या अनुषंगाने लोकजागृती करणं खूप गरजेचं आहे. आपल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे की बिगर शेती आता हा म्हणजे एखाद्याने बिगर शेतीची केलेली आहे तर बिगर शेती केल्यावर त्याला दरवर्षी बिगर शेतीचा सारा भरायला लागायचा. आता तसं नाही. आता जो शासनाने निर्णय घेतला की वन टाईम प्रीमियम आहे बिगर शेतीचा. म्हणजे वन टाईम प्रीमियम म्हणजे काय, एखाद्याला त्याला बिगर शेतीची जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही, परंतु जो नियोजन प्राधिकारी आहे आणि टाउन प्लॅनिंग आहे त्याच्याकडून आर्किटेक्चरनी एकदा त्याचा लेआउट टाउन प्लॅनिंगला दिल्यानंतर टाउन प्लॅनिंग तो मान्य केल्यानंतर नियोजन प्राधिकाऱ्याकडे ते आल्यानंतर नियोजन प्राधिकाऱ्यांकडून फक्त एकदाच बाजारभावाच्या 1000 स्क्वेअर मीटर पर्यंत त्याला 0.1 बाजारभावाच्या 0.1%, 1000 ते 4000 पर्यंत बाजारभावाच्या 0.25% आणि 4000च्या पुढे बाजारभावाच्या 0.5% एवढीच वन टाईम प्रीमियम त्याने द्यायचं आहे आणि त्याचं पुन्हा त्याला कोणत्याही पद्धतीचं बिगर शेतसारा वगैरे द्यायची गरज नाही. तर ह्याचं अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. ते अवेअरनेस आपण त्या समाधान शिबिरामध्ये आपण करणार आहोत. त्याचबरोबर काही लोकांच्या कमी जास्त पत्रकाच्या व्यवहाराच्या नोंदी सातबारावर घ्यायच्या राहिलेल्या आहेत त्या आपण घेणार आहोत. त्याच अनुषंगाने गावामध्ये सोशल असिस्टन्स म्हणजे सामाजिक अर्थसहाय्याच्या ज्या काही सगळ्या योजना आहेत तर त्या अशा योजनांचे DBT झालेलं नाही, काय वेळेला KYC झालेलं नाही, तर अशा आधारे त्यांचं जर झाले म्हणजे पूर्व मंजूर आहे लाभार्थी परंतु त्या DBT होत नाही तर ते प्रश्न आपण मार्गी लावणार आहेत. आणि जे नव्याने लाभार्थी आहेत असे नव्याने लाभार्थी सुद्धा आपण ते नव्याने शोधून त्यांचे अर्ज आपण मंजूर करून घेणार आहोत. त्याचबरोबर जे कृषीचे सगळे हे आहेत योजना आहेत सगळ्या, ॲग्रिस्टॅक असेल, PM किसान असेल, त्याच्या अनुषंगाने KYC करायचे असेल तर त्या KYCचं काम सगळं आपण करून घेणार आहे. त्याचबरोबर कोणाला आधाराचं अपडेशन करणार असेल तर ते आधार किट तिथं सगळे उपलब्ध असणार आहेत. ते आधार किटसुद्धा त्याच्या आधारे आधारचं अपडेशनसुद्धा तिथे केलं जाणार आहे. त्याचबरोबर जे याच्या वेगवेगळ्या विभागाचे म्हणजे उदाहरणार्थ आता कसं आहे व्हेटरनरी डॉक्टरांकडून आता आपल्या संपूर्ण जिल्हाभरामध्ये जनावरांना लसीकरण चालू आहे. लाळ खुरकतचं लस दिली जाते त्या किंवा टॅगिंग केलं जातं त्याचं कार्ड काढलं जातं जनावराचं. हे कामसुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं आपण करणार आहे. आरोग्य तपासणी आपण तिथं आरोग्य शिबिर तिथं आपण घेतोय तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्फत, तर त्याच्यात जिल्हा रुग्णालयाच्या मार्फत, तर त्याच्या अनुषंगाने त्याचं आरोग्य तपासणी तिथं होते. काही वेळेला ते 1-2 ठिकाणी आपण ब्लड डोनेशनचे कॅम्प पण घेणार आहे तिथं इच्छुक विद्यार्थ्यामुळं तो सुद्धा तिथं विषय राहणार आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये मला ज्या कामासाठी हायलाईट करायचं आहे आणि ते काम म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की माननीय महसूल मंत्री महोदय आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी एक खूप क्रांतिकारी निर्णय घेतला सगळ्या गावांसाठी आणि तो होता म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना. तर ह्याच्यामध्ये काय आहे की ही योजनेचा प्रत्येक गावामध्ये जे कच्चे रस्ते आहेत शेताकडे जाणारे रस्ते तर ते कच्च्या रस्त्यांचं मुर्मीकरण करून पक्कीकरण होणार आहे त्याचं. आणि ह्याच्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने साधारणपणे 25 किलोमीटरपर्यंत रस्त्याची लांबी तर त्याचं एक क्लस्टर तयार करायचं आहे आणि त्या क्लस्टरच्या आधारे त्याचं इस्टिमेट तयार करून विधानसभा क्षेत्रावरती या योजनेकरिता आमदार महोदय ह्याचे अध्यक्ष आहेत, उपविभागीय अधिकारी त्याचे सचिव आहेत. तर या क्लस्टरच्या आधारे अशा ज्या गावामध्ये जे रस्ते आहेत तर त्याला या समितीकडून मंजुरी दिली जाईल आणि साधारणपणे एका गावामध्ये 25 किलोमीटरचे क्लस्टरचे रस्ते मुर्मीकरण म्हणजे JCB लावून त्याचं मुरुम टाकून पक्कीकरण केलं जाणार आहे, जेणेकरून लोकांना पावसाळ्याच्या कालावधीमध्ये सुद्धा त्या रस्त्याचा वापर करता येईल आणि कोणाची जाण्या येण्याची अडचण होणार नाही. याच्यासाठी शासन पण फंड उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर ज्या काही NGOज असतील किंवा CSR फंडातून काही उपलब्ध झाले तर ते सुद्धा पैसे वापरले जाणार आहेत. साधारणपणे एका किलोमीटरला 8 ते 12 लाख रुपयापर्यंतचा खर्च त्याच्यावरती अपेक्षित आहे. मग त्याचं जिल्हा परिषदेकडून इस्टिमेट तयार करून घेणे आणि प्रशासकीय मान्यता देण्याचं काम आमचं समितीचं आहे. तर हा एक खूप मोठा विषय आहे. तो आता BDOंकडून या म्हणजे आता जिथं जिथं आपण करतोय शिबिर तर तिथल्या सगळ्या ग्रामपंचायतीकडून जे असे प्रपोजल येणार तर त्या दिवशी आपण ते मंजूर करणार आहोत प्रपोजल्स, म्हणजे त्याला आपण प्रशासकीय मान्यता देणार आहे.
तर हे खूप मोठं काम. दिव्यांग असे आहेत की ज्यांची UDID काढलेली नाहीत अजून. मग या मेळाव्यामध्ये आपण काय करणार आहे, ज्यांचं जे लोकोमोटिव्ह वगैरे आहेत तर त्यांचं UDID काढण्यासाठीचे आपण टीम तिथं डॉक्टरांचे CS ना विनंती करून टीम आपण तिथं बोलवणार नाही. ज्यांचं तिथल्या तिथं आपल्याला UDID काढता येईल तर तिथं काढणार आहोत. आणि ज्यांचं UDID तिथं काढता येणार नाही, जसं समजा डोळ्याचं आहे तर त्याला एक मशीनवरतीच त्याला त्याच्या दृष्टीदोष त्याचा काय आहे तर त्याच्या अनुषंगाने ते बघावं लागणार. तर अशा लोकांसाठीच्या अपॉइंटमेंट्स आपण तिथं फिक्स करणार आहोत. तर अशी भरपूर काम आहेत की जे आपल्याला शिबिरात, आणि हे ज्यांचं धान्य ज्यांना PHH मध्ये ज्यांचं नाही तर त्यांचं सुद्धा आपण तिथे घेणार आहेत. आणि सगळ्यांनाच आता असं नियोजन आहे की या ह्यालाच लोखंडी सावरगावमध्ये 4000 रेशन कार्डचे आपण प्रिंट देणार आहोत. म्हणजे ऑनलाईन जे 12 अंकी डिजिट झालेलं आहे तर ते 4000 रेशन कार्डचं वाटण्याचं नियोजन ऑलरेडी झालेलं आहे. त्याचे प्रिंटआउट घेऊन ठेवलेले आहेत. आणि या आधारे पुन्हा तुमचं आयुष्यमान भारत कार्ड जे आहे ते सुद्धा काढलं जाणार आहे. वयोश्री जी आपली योजना आहे 65 वर्षाच्या तर त्याचं सुद्धा तिथं नियोजन केलेलं आहे. आणि अजून सांगायचं झालं, कारण खूप आहेत की साधारणपणे 450 विद्यार्थ्यांना शाळेच्या विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे दाखले तिथे वितरित करणार आहोत. उत्पन्नाचा आहे, डोमेसाईल आहे, ते तुमचे नॉन क्रिमिनल आहे, जातीचं आहे. म्हणजे ज्या त्या मंडळातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण त्यात सहभाग करून घेतोय. आता लोखंडी सावरगावमध्ये तर असं झालं की लोखंडी सावरगावमध्ये मी असं आवाहन केलं की बाबा जे विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्याला आपण दाखला देणार आहे. काय विद्यार्थ्यांना जी शासनाने निश्चित केलेली फी आहे ती सुद्धा जमा करणं गरीब विद्यार्थ्याला शक्य होत नाही. म्हणजे जे काय 65 रुपये आहे, 89 रुपये आहे ते सुद्धा भरता शक्य नाही. तर कुणी असा दानी व्यक्ती असेल ज्याला कुणाला समाजकार्य करायचं आहे तर त्यांनी काही विद्यार्थी घ्यावे. तिथल्या सरपंचांनी 100 विद्यार्थ्यांची म्हटले मी एकटा फी भरतो लोखंडी सावरगावचे. तर अशा पद्धतीने सुद्धा लोकांचा सहभाग होऊन आपण हे सगळं काम करणार आहोत.